विधानसभेच्या निवडणुका फार जवळ आल्या आहेत. अवघ्या 5-6 दिवसावर मतदान येऊन ठेपलंय. नेमकं कोणत्या जिल्ह्यात काय होईल हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे परभणी. या परभणी जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल, कोण बाजी मारेल, कोणाला काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आताच एक 5 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेमध्ये संजय जाधव म्हणजे बंडू जाधव व महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार होते आणि बंडू जाधव हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. एकंदरीत या मतदारसंघामध्ये आपण या परभणी जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघ येतात. 4 पैकी फक्त एका मतदारसंघामध्ये म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त त्यांना एक 6,000ची लीड आहे. बाकी 3ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना मोठी लीड आहे. नेमकं या मतदारसंघात आता यावेळेस काय होणार, काही नाही, कोणाला कसं होईल हे देखील आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे परभणी विधानसभा मतदारसंघ. परभणी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायला गेलं तर 2009ला संजय जाधव म्हणजे हे आताचे सध्याचे खासदार हे 9ला निवडून आले. त्यानंतर 14ला त्यांना खासदारकीचं लोकसभेचे तिकीट मिळालं आणि ते खासदार झाले मोदी लाटेमध्ये. आणि त्या ठिकाणी कोणाला उमेदवार देऊ ही चर्चेचा विषय होता. त्यानंतर तिथे आले राहुल पाटील. 2014ला आमदार झाले. 2019लाही संजय जाधव खासदार झाल्यामुळे राहुल पाटलांनाच आमदारकी व्हावं लागली. आणि आता विषय आला 2024चा. 2024मध्ये देखील संजय जाधव खासदार म्हणून झाले आणि ह्या जवळपास 4 पैकी 3ही मतदारसंघातून त्यांना लीड आहे. आणि या ठिकाणी यावेळेस आता तिकीट कोणाला मिळालं चर्चा असताना तिसऱ्यांदा राहुल पाटील यांना तिकीट मिळाले. मग आता राहुल पाटील यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना शिंदे गटाने म्हणजेच महायुतीकडून शिंदे गटाने आनंद भरोसे यांना उभं केलं आहे. आणि या ठिकाणी वंचितचा उमेदवारांनी फॉर्म भरला होता, परंतु त्याचे काही कारणास्तव वंचितचा उमेदवाराचा मात्र अर्ज बाद झाला आहे. मग एकंदरीमध्ये या लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीला मोठी लीड असल्यामुळं यावेळेस बहुतेक तरी महाविकास आघाडीची सीट येईल असं वाटते. परंतु या भागातला विकास रखडलेलाच आहे. विकास बऱ्यापैकी झाला नाही. ह्या विकासाच्या मुद्द्यावर जर झालं तर आनंद भरोसे देखील प्रभावी ठरवू शकतात. आणि त्यासोबत आता दुसरा मतदारसंघ म्हणजे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सांगायचं म्हणजे लोकसभेच्या वेळेस 6,000ची लीड मिळाली होती जानकरांना. आणि त्यासोबत ही इथं निवडणूक होणार आहे. रत्नाकर गुट्टे हे महायुतीचे उमेदवार, त्यासोबतच विशाल कदम शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आणि त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पक्षात प्रवेश केला होता आणि मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा ज्यांना होती ते घनदाट मामा वंचितकडून निवडून लढवतात. परंतु यावेळी तिन्हीपैकी नेमकं कोण सरस ठरेल काय नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु लोकसभेच्या वेळेस रत्नाकर गुट्टेंना एक 6,000ची या मतदारसंघातून लीड मिळाली होती. परंतु सध्या ते रासपही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवते. परंतु एक नाविन्य म्हणजे गंगाखेडमध्येच रासपला महायुतीने म्हणजे भाजप आणि शिंदे गटानं पाठिंबा दिला आहे. म्हणजे पाठिंबा देण्याचं कारण सर्वांनाच नेमकं त्या कारणासाठी मात्र वेगवेगळी मतदारसंघामध्ये चर्चा आहे. आणि गेल्या वेळेस असंच झालं होतं. मग आता जे विशाल कदम जे निवडणुकीला उभा टाकले ते 2019मध्ये हे दुसऱ्या क्रमांकाची त्यांनी मतं मिळवली होती. आणि यावेळी त्यांना जरांगे फॅक्टर असेल किंवा ज्या मतदारसंघातला रखडलेला विकास जे राहिलेला विकास आहे आणि जे काही शेतकऱ्यावरचे उचललेलं कर्ज या सगळ्याच्या गोष्टीमुळे विशाल कदम यांना कुठेतरी सहानुभूती मिळू शकते असं देखील वाटते. परंतु आता नेमकं घनदाट मामाचं नेमकं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. घनदाट मामा हे अगोदर 3 वेळेस आमदार या ठिकाणचे राहिले. त्यांनी जे काही विकास कामं केली म्हणून सांगत आहेत. परंतु आजही मतदारसंघाची एकूण जर परिस्थिती पाहिली हा मतदारसंघ मागासलेलाच विकासापासून आहे असं बोललं जात आहे. मग त्यामुळे घनदाट मामा वंचितचा किती फायदा होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबत दुसरा मतदारसंघ म्हणजे पाथरी म्हणलं की राजेश विटेकरांना सध्या विधान परिषदेवर घेतल्याची चर्चा होती, घेतलं होतं. त्यानंतर आता यावेळेस महायुतीकडून राजेश विटेकरांना त्यांना तिकीट दिलं गेलं आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी सुरेश वरपुडकर सध्याचे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर असल्यामुळे या ठिकाणी बंडू जाधव यांना देखील मोठी लीड मिळाली होती. आणि त्यासोबतच या ठिकाणी बाबाजी आणि दुर्याणी म्हणजे हे महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक असलेले शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार म्हणून होते. त्यांना तिकीट नसल्यामुळे बाबाजी आणि दुर्याणी यांनी मात्र अपक्ष उमेदवार भरलाय. मग ह्या बाबाजानीचा कोणाला फटका बसेल किंवा बाबाजानीच निवडून येतील किंवा सुरेश वरपुडकर पुन्हा एकदा त्यांना संधी मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबत दुसरा मतदारसंघ म्हणजे जिंतूर
या जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत मेघनाताई बोर्डीकर ह्या भाजपाच्या आहेत, परंतु भाजपाच्या असताना देखील लोकसभेच्या वेळेस मात्र यांच्या मतदारसंघामध्ये फार मोठी लीड अजिबात जाणकाराला मिळत नाही. प्लस या ठिकाणी संजय जाधवना लीड मिळाल्यामुळं हा मतदारसंघ कुठेतरी महाविकास आघाडीकडे जातो काय अशी देखील चर्चा आहे. मग या जिंतूरमध्ये विजय भांबळे जे काही शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, त्यांनी अगोदर लोकसभा देखील लढवली होती 2014 आणि 19ची, आणि त्यावेळेस त्यांना थोड्या फरकाने पराभव देखील झाला होता आणि त्यानंतर ते या जिंतूरचे आमदार देखील झाले होते. परंतु 2019ला काही मताच्या फरकाने त्यांना पराभव झाला आणि त्यांना 2024ला आता शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच या जिंतूरमध्ये पाहायला गेलं तर सुरेश नागरे हे देखील महत्त्वाची भूमिका ठरणार आहे, कारण की ते वंचितकडून उभा आहेत आणि ते नेमकं मतं काय खातील किंवा एखाद्यावर काही होऊ शकतं. आणि एकंदरीत ते असे एक चार विधानसभा मतदारसंघ आपण या परभणी जिल्ह्यामधले पाहिले. नेमकं आपल्याला देखील काय वाटतंय, कोण गंगाखेडमध्ये कोणाला गुलाल लागेल, जिंतूरमध्ये कोणाला गुलाल लागेल, परभणी प्रॉपरमध्ये कोणाला लागेल आणि पाथरीमध्ये नेमकं कोणाला लागेल, हे तुम्ही कॉमेंट्समध्ये टाकून आम्हाला कळवू शकता. धन्यवाद.